मी ॲडव्होकेट गौरव देवेंद्र शेलार. माझ्या नकाशात माझ्या स्वतंत्र मालकीच्या नकाशामध्ये भूमी अभिलेखने केलेली चूक दुरुस्त करून मिळावी याकरता मी सतत भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये वडील माझे आणि मी स्वतः हेलपाटे मारत होतो. इंगळे साहेबांना भेटलो, अधीक्षक साहेबांना. इंगळे साहेबांनी माझ्या वडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सतत आम्हाला उलटसुलट उत्तरे दिली, परंतु मोजणीची कार्यवाही करून देतो असे कोणतेही बोललेले नाही. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब तसेच पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या आम्ही ऑफिसमध्ये स्वीय सहाय्यक जे आहेत ते नेताजी पाटील यांनी देखील ह्यांना फोन करून सांगितलं होतं की यांचं काम जे नकाशात चूक झाली ती दुरुस्त करून द्या म्हणून. तरी पण अद्याप कोणतीही कार्यवाही यांनी केलेली नाही. तुम्ही कायद्याने वकील आहात, कायद्याची भाषा या अधिकाऱ्यांना शिकवलात की नाही? कायदा मी त्यांना सांगितलं होतं की या कायद्यात स्पष्ट तरतूद आहे. जमीन महसूल संहितेमध्ये 135 कायदा कलम 135 आणि 137 मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे चुकीने नकाशात झालेली चूक आहे ते दुरुस्त करण्याचे अधिकार हे महसूल अधिकाऱ्यांना आहेत. तरी देखील हे अधिकारी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळी कारणं देऊन आम्ही कोर्टाचा अभिप्राय मागवतो त्यामध्ये, किंवा अशी वेगवेगळी कारणं. जागेवरती आम्ही गेलो घरी त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतरही आम्हाला खालच्या दर्जाची वागणूक देतात हे अधिकारी. साधारण किती दिवस झाले या घटनेला? ह्या घटनेला जवळजवळ 2 वर्ष झाली साहेब. 2 वर्ष झाली. मग जसं मी म्हटलं की आपण कायदेतज्ञ आहात, कायद्याच्या दृष्टिकोनातून यांना न्यायाची ताकद दाखवणार का? कायद्याच्या दृष्टिकोनातून यांना मी न्यायाची ताकद दाखवणारच आहे. पण हे अधिकारी जर आपल्या दालनात हुकुमशाही गाजवत असतील, म्हणजे लोकशाही असताना देखील हे अधिकारी आपल्याला हुकुमशाही गाजवतात. प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे, त्यानुसार प्रत्येकाने वागलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो यांच्या दालनात असतात ना, मग ह्याप्रमाणे हे वागतात का लोक? हे अधिकारी वागतात का? प्रत्येक साध्या एक शेतकरी व्यक्ती आहे, त्याचे जे अधिकार, ज्याचे हक्क अधिकार जर हे अधिकारी डावलत असतील आणि ह्यांना अशी वागणूक देत असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार हे सांगा. त्या अधिकाऱ्यांचं नाव जरा सांगितलं तर बरं. हे अधिकारी आहेत ते इंगळे साहेब आहेत, अधीक्षक, जे रत्नागिरीचे अधीक्षक, भूमी अभिलेख अधीक्षक साहेब आहेत. हे इंगळे साहेब आहेत. सतत वेगवेगळी कारणं देऊन प्रकरण डावलण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ज्या वेळेला तिकडे जाता त्या वेळेला ते काही वेळा तरी खुर्चीवर स्थानापन्न झालेले असतात. गेल्यानंतर हे आम्हाला कधी भेट देत नाहीत. जागेवरती ते नसतातच. वेगवेगळी कारणं सांगून कुठेतरी बाहेर गेलेले असतात. हालचाल रजिस्टर असतं. हालचाल रजिस्टरला विचारलं तर तिथले अधिकारी आम्हाला स्पष्ट काही सांगत नाही. हां, मग असं जर असताना जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी असतात, हां, तर यांच्याकडे कधी याबाबत चौकशी किंवा? जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत मनोज जिंदल साहेब यांना देखील मी भेटलो होतो. त्यांना देखील या जागेची वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे. त्यांनी पहिली त्यांच्या भूमी अभिलेखच्या स्पष्ट सूचनेनुसार त्यांनी सांगितलं की आम्हाला मोजणी करावी लागेल भूमी अभिलेखने. हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानुसार त्यांनी फेरमोजणी करण्याचे आदेश दिले आणि नकाशात झालेली जी चूक आहे ती दुरुस्त करून द्या असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. जी कार्यवाही आहे ती पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं होतं. तरी देखील त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अद्याप आमचा नकाशा दुरुस्त झालेला नाही. म्हणजे इथल्या नागरिकांची हे अधिकारी बेईमानी पद्धतीने वागतात असं म्हटलं तर असं म्हणता येईल. आता यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? यापुढे तर यांनी जो आम्हाला आता उपोषणाला बसल्यानंतर आजच्या तारखेला आम्हाला पोलीस संरक्षण देऊन मोजणी करून तुमचा नकाशा दुरुस्त करू, मोजणीचा नकाशा आम्ही देऊ असे स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही हे उपोषण सध्या आता तात्पुरतं मागे घेऊ.